हॅलो स्टुडंट्स, या आधीचं जे आपलं लेक्चर होतं ते आपण गुगल मीटवर घेतलं होतं. तर त्यामध्ये आपण बरेच चिन्हांचा अभ्यास केला होता. तुम्ही छान छान प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली होती की कोणतं चिन्ह आहे ते कुठे द्यायचं, त्याची उदाहरणं सुद्धा तुम्ही मला दिलेले होते. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण पूर्णविराम, प्रश्नार्थक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, त्यानंतर अपूर्णविराम, स्वल्पविराम, हे सगळं आपण अर्धविराम, हे सगळे चिन्ह आपण बघितले होते. मग आता राहिलेले जे आहेत ते आज आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर हे सगळे चिन्ह आपण आधी बघितलेले आहेत. आता याच्या पुढच्या चिन्हांचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता पुढे राहिलेलं चिन्ह कोणतं आहे की अवतरण चिन्ह. अवतरण चिन्ह, अवतरण चिन्ह म्हणजे काय? इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे. आता इन्व्हर्टेड कॉमा मध्ये दोन प्रकार असतात, डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ठीक आहे. मग डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे द्यायचा आणि सिंगल इन्व्हर्टेड कॉमा कुठे द्यायचा हे आपल्याला बघायचं आहे. आता डबल इन्व्हर्टेड कॉमा कुठे देतात? तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी. आता एखादा व्यक्ती बोलतो आहे, त्याच्या तोंडचे शब्द आहेत ते आपल्याला जसेच्या तसे सांगायचे आहे, तर ते दाखवायचे जेव्हा असतात, लिहायचे असतात, त्यावेळेला काय करतो आपण? डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करत असतो की बोलणाऱ्या व्यक्तीच्या तोंडचे जे शब्द आहेत ते जसेच्या तसे आपल्याला लिहायचे आहे, जसेच्या तसे आपल्याला दाखवायचे आहे, त्यावेळेला कशाचा वापर करतात? डबल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करतात. आता उदाहरण आपल्याला बघायचं आहे की उदाहरण आहे, तो म्हणाला मी आज येईल. तो काय म्हणाला? तो म्हणाला मी आज येईल. म्हणजे त्याच्या तोंडचे शब्द आहेत. कोणते आहे? त्याच्या तोंडचे शब्द आहे. तो काय म्हणाला? मी आज येईल. मग मी आज येईल हे आपण कशामध्ये टाकलेलं आहे? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण टाकलेलं आहे. आता समजा आपला तो धडा आहे शाल. शाल मध्ये आपल्याला एक सेंटेन्स आपण बघितलं होतं की लेखक म्हणाले, मी म्हणालो बाबा तुम्ही मला ओळखलं. आठवतं का तुम्हाला हे सेंटेन्स? आपण पाहिलं होतं लेखक त्या भिक्षुकाला जो होता त्याला म्हणाले की बाबा तुम्ही मला ओळखलं, कारण लेखकाने त्याला शाली दिल्या होत्या. आणि नंतर जेव्हा लेखक त्याला भेटायला गेले तेव्हा लेखकाने त्याला विचारलं होतं की बाबा तुम्ही मला ओळखलं का? कारण आधीच्या वेळेला जेव्हा भेट झाली तेव्हा शाली दिल्या, पण नंतर जेव्हा भेट झाली तेव्हा त्या भिक्षकाच्या अंगावर शाली दिसल्या नाही. तेव्हा लेखकाने त्याला विचारलं की बाबा तुम्ही मला ओळखलं. मग हे जे वाक्य आहे ते कोणाचे आहे? लेखकाच्या तोंडचे वाक्य आहे. मी म्हणालो बाबा तुम्ही मला ओळखलं. मग तोंडचे शब्द असल्यामुळे बाबा तुम्ही मला ओळखलं हे कशामध्ये येईल? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येईल. लक्षात येते का तुमच्या की बाबा तुम्ही मला ओळखलं हे कशामध्ये येईल? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येईल, कारण हे लेखकाच्या तोंडचे वाक्य आहे, त्याच्यामुळे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येतील. आता आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमा पाहू की सिंगल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे याला मराठीत म्हणतात एकेरी अवतरण चिन्ह आणि याला काय म्हणायचं? दुहेरी अवतरण चिन्ह. मग आता एकेरी अवतरण चिन्ह कुठे वापरायचं? तर एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी किंवा विशिष्ट शब्दाकडे लक्ष वेधण्यासाठी. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे, एखाद्या शब्दाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे, सगळ्यांचं लक्ष अट्रॅक्ट करायचं आहे, एखाद्या शब्दावर आपल्याला फोकस करायचं आहे, एखाद्या शब्दाला आपल्याला हायलाइट करायचं आहे, त्यावेळेला आपण काय करतो? सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा वापर करत असतो की त्या शब्दावरच आपल्याला फक्त फोकस करायचा आहे, त्या शब्दालाच आपल्याला हायलाइट करायचं आहे, त्या शब्दाकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे, त्यावेळेला आपण सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह याचा आपण वापरत असतो. ठीक आहे. आता उदाहरण इथे दिलेलं आहे, गडावर सगळेजण त्यांना बाळराजा म्हणत. गड म्हणजे किल्ला माहितीये तुम्हाला. किल्ल्यावर सगळेजण म्हणजे सगळे जे किल्ल्यावरचे लोक आहेत त्यांना काय म्हणायचे? बाळराजा म्हणत. आता बाळराजा म्हणत, बाळराजा या शब्दाला आपल्याला काय करायचं? उठाव आणायचा आहे, त्या शब्दावर जोर द्यायचा आहे, त्या शब्दाला आपल्याला हायलाइट करायचं आहे, म्हणून आपण बाळराजा हा शब्द कशामध्ये घेतलेला आहे? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपण घेतला आहे. त्यानंतर आपल्याला आणखी उदाहरण देता येईल की महात्मा गांधीजींना सगळेजण बापूजी म्हणत. माहिती आहे तुम्हाला महात्मा गांधीजींना सगळेजण काय म्हणत होते? बापू बापू म्हणत होते. तर मग बापू हा जो शब्द आहे तो कशामध्ये लिहायचा? आपल्याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला द्यायचा आहे. कोणता शब्द? बापू. कारण ह्या शब्दावर आपल्याला फोकस करायचा, त्या शब्दाला हायलाइट करायचा की महात्मा गांधीजींना सगळेजण बापू म्हणत. मग बापू ह्या शब्दाला हायलाइट करायचा आहे, मग तो कशामध्ये लिहायचा? तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला लिहायचा असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही शालेय धड्यातलाच एक सेंटेन्स बघा
की त्याच्यामध्ये नारायण सुर्वे म्हणाले की या शाली घेऊन घेऊन मी शालीन होत चाललो आहे, ह्या शाली घेऊन घेऊन मी आता शालीन बनत चाललो आहे. मग नारायण सुर्वेचे तोंडचे शब्द आहेत, हे वाक्य आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकायचं आहे की या शाली घेऊन घेऊन मी शालीन बनत चाललो आहे. हे कशामध्ये? डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये. आणि जो शालीन हा शब्द आहे, या शब्दावर आपल्याला फोकस करायचा आहे, त्या शब्दाला आपल्याला हायलाइट करायचं आहे. मग शालीन हा एकच शब्द कशामध्ये? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये येईल, एकेरी अवतरण चिन्हामध्ये येईल. समजलं? तुम्हाला लक्षात आलं का की नारायण सुर्वे म्हणाले की या शाली घेऊन घेऊन मी शालीन बनत चाललो आहे. मग या शाली घेऊन घेऊन मी शालीन बनत चाललो, हे त्यांच्या तोंडचे शब्द आहेत, म्हणून ते पूर्ण सेंटेन्स आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकायचं. आणि शालीन हा जो शब्द आहे तो कशामध्ये टाकायचा? सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकायचा. आलं का लक्षात तुमच्या? ठीक आहे. कारण शालीन या शब्दाला आपल्याला फोकस करायचा आहे, त्या शब्दाला आपल्याला हायलाइट करायचं आहे. ते कसे बनत चालले? शालीन बनत चालले. मग शालीन हा शब्द आपल्याला हायलाइट करायचा आहे, त्याच्यामुळे तो सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आपल्याला लिहायचा. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. पुढचं चिन्ह आहे संयोग चिन्ह. काय आहे? संयोग चिन्ह, ज्याला आपण हायपन म्हणतो. संयोग चिन्हाची छोटी डॅश दाखवतात, याला संयोग चिन्ह असं म्हणायचं. ठीक आहे. आता दोन शब्द जोडायचे असल्यास, दोन शब्द आहेत आपल्याला जोडायचे आहे. जसं आता घरदार आहे, घर आणि दार, दोन शब्द जोडायचे. मग आपण इथे काय केलं? संयोग चिन्हाचा वापर आपण केलेला आहे. त्यानंतर आहे पाला पाचोळा. पाला पाचोळा. मग आपण पाला आणि पाचोळा हे दोन शब्द आपल्याला जोडायचे. मग आपण कशाचा वापर केलेला आहे? संयोग चिन्हाचा या ठिकाणी वापर केलेला आहे. त्यानंतर करंजी लाडू, लाडू करंजा. त्यानंतर केर कचरा, हे जे आहे शब्द, हे हे शब्द जोडायसाठी आपल्याला कशाचा वापर करावा लागेल? संयोग चिन्हाचा वापर करावा लागेल. जसं घरदार, पालापाचोळा, केर कचरा, लाडू करंजा, हे जे शब्द आहेत ते आपल्याला एकमेकांना जोडायचे आहे. त्यावेळेला आपण काय करतो? संयोग चिन्हाचा वापर आपण करत असतो. ठीक आहे. त्यानंतर संयोग चिन्ह आपल्याला आणखीन एका ठिकाणी वापरता येतं, ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास. आता कधी कधी काय होतं की तुम्ही पेजवर कॉपीवर लिहिता, कॉपीवर लिहित असताना काय होतं की तुमचं सेंटेन्स जे आहे, शब्द जो आहे, तो शब्द अर्धा लिहिला जातो आणि अर्धा शब्द तुम्हाला खालच्या ओळीवर लिहावा लागतो, कारण त्या ठिकाणी लाईन संपलेली असते, जी रेष आहे ती संपलेली असते. त्यामुळे एक अर्धा शब्द वरच्या ओळीवर येतो आणि अर्धा शब्द खालच्या ओळीवर येतो. मग जेव्हा अर्धा वरती आणि अर्धा खाली येतो तेव्हा आपण एक छोटी डॅश देतो की हा शब्द अर्धा खाली आला आहे हे दाखवण्यासाठी. जसं आता इथे पहा, मी डॅश दिलेली आहे. एखाद्या शब्दावर जोर देण्यासाठी माझ्या इथे देण्या लिहिलं आहे आणि देण्यासाठी साठी माझा खाली आलाय. दिसतंय का तुम्हाला? देण्यासाठी. मग आता देण्यासाठी यामध्ये देण्यानंतर मी इथे स्मॉल डॅश दिलेली आहे. काय दिली आहे? मी इथे स्मॉल डॅश दिलेली आहे, कारण हा शब्द अर्धा मी कुठे लिहिलेला आहे? खाली लिहिलेला आहे. मग त्यासाठी मी कशाचा वापर केला? संयोग चिन्हाचा वापर केला की अर्धा शब्द वरच्या ओळीत आला आणि अर्धा शब्द खालच्या ओळीत आला आहे. कारण काय? तिथे जागा संपली आहे आणि मला तो शब्द खाली लिहायचा आहे, म्हणून मी अर्धा शब्द या ठिकाणी खाली लिहिला आहे. ठीक आहे. ओळीच्या शेवटी शब्द पूर्ण राहिल्यास, आता ओळीच्या शेवटी माझा शब्द पूर्ण राहिला आहे, पूर्ण झाला नाही, मला तो शब्द खालच्या ओळीवर लिहावा लागला, म्हणून मी कशाचा वापर केला? संयोग चिन्हाचा वापर या ठिकाणी मी केला. एक स्मॉल डॅश त्या ठिकाणी मी दिलेली आहे. ठीक आहे. लक्षात येते तुमच्या? त्यानंतर आता याचं उदाहरण मी दिलेलं नाही आहे, कारण तुम्हाला लक्षात आलंच असेल. हेच उदाहरण समजा की काय की शब्द अपूर्ण राहिला म्हणून मी तो शब्द खालच्या ओळीवर लिहिला आणि समोर डॅश दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण दुसरं पाहू, अपसारण चिन्ह. कोणते चिन्ह आहे? अपसारण चिन्ह. याला आपण म्हणतो लॉंग डॅश. लॉंग डॅश. आता संयोग चिन्ह आहे, संयोग चिन्हामध्ये डॅश कशी आहे? छोटी डॅश आहे. आणि अपसारण चिन्हामध्ये डॅश आहे, पण ती कशी आहे? मोठी डॅश आहे. लक्षात ठेवायचं. छोटी डॅश म्हणजे काय? संयोग चिन्ह. आणि मोठी डॅश म्हणजे काय? अपसारण चिन्ह. लॉंग डॅश. लक्षात आलं? मग आता हे कुठे वापरायचं? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. आता तुम्ही समोरच्याला बोलत आहात आणि बोलता बोलता तुमची विचार मालिका, तुमच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते विचारांची जी मालिका आहे, की आपल्याला काय सांगायचं आहे, काय बोलायचं आहे, ही तुटली, खंडित झाली. आता आपण पुढे बोलत नाही आहे.
मग त्यावेळेला आपल्याला काय करायचं, अपसारण चिन्हाचा वापर करायचा. मी तेथे गेलो पण काय घडलं, ही विचार मालिका आपली खंडित झाली आहे, पुढे आपल्याला काही सांगता येत नाही आहे. मग त्यावेळेला काय करायचं, मी तिथे गेलो पण नंतर काय आलं, अपसारण चिन्ह. लक्षात आलं तुमच्या? त्यानंतर स्पष्टीकरण द्यायचं असल्यास एखादी गोष्ट आहे ती तुम्हाला स्पष्ट करून सांगायची आहे, किंवा एखाद्या मुलाविषयी तुम्हाला सांगायचं असेल पण आता नेमकं तुम्हाला ते आठवत नाहीये, आपण कसं म्हणतो, अरे तो मुलगा नाही का, तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये तो पहिला आला होता, तो नाही का रे झोपडपट्टीत राहतो, तो आपण त्याचं नाव नाही आपल्याला आठवत. मग आपण काय करतो, स्पष्टीकरण द्यायचं असतं. जो मुलगा जो बोर्डात पहिला आला, तो झोपडपट्टीत राहतो, तो मुलगा. दिला आपण स्पष्टीकरण. मग आपण काय, जो मुलगा जो बोर्डात पहिला आला, तो झोपडपट्टीत राहतो, तो मुलगा. मग काय दिलं आपण, याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. मग आपण प्रत्येक ठिकाणी कशाचा वापर केला आहे, अपसारण चिन्हाचा वापर केला आहे. लक्षात येते तुमच्या? त्यानंतर आहे दीर्घ विराम. दीर्घ विराम म्हणजे काय, लॉंग मार्क. दीर्घ विराम म्हणजे लॉंग मार्क. आणि लॉंग मार्क आपण असा SSS असा दाखवतो. एक याला काय म्हणतात, लॉंग मार्क. दीर्घ विराम. हाक मारण्यासाठी, तीव्र दुःख आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, आता आपल्याला हाक मारायची आहे किंवा तीव्र दुःख आश्चर्य आपल्याला व्यक्त करायचं आहे, त्यावेळेला आपण काय करतो, दीर्घ विराम लॉंग मार्कचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. आता समजा तुम्ही बाहेरगावी शिकत आहात, आता 10th नंतर तुम्ही 12thला किंवा पुढच्या एज्युकेशनसाठी तुम्ही बाहेरगावी जाल शिकायला. ठीक आहे. मग बाहेरगावी गेल्यानंतर खूप दिवसांनी तुम्ही तुमच्या घरी येणार आहात. ठीक आहे. मग आल्यावर जेव्हा आपण दारात येतो तेव्हा आपण आईला आवाज देतो, आई मी आलो, म्हणतो की नाही, आई मी आलो. मग आई आपण नॉर्मल म्हणतो का, नुसतं आई म्हणतो का, आई. आईला आपण वाढवतो, आ नंतर ईला आपण काय करतो, वाढवतो. पहा, आ नंतर आपण काय दिले आहे, दीर्घ विराम दिला आणि ई. नॉर्मल आई म्हणतो का आपण, नाही, आई मी आलो. मग आई नंतर काय आला आहे, आ नंतर काय आला, इथे दीर्घ विराम आला आणि नंतर ई आला आहे. लक्षात येते तुम्हाला, की आता आईला आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे. आपण मोठाही हाक मारतो आईला, मारतो की नाही, आई मी आलो. ठीक आहे. मग आई, आ आणि ई मध्ये आपण काय दिलेलं आहे, दीर्घ विराम या चिन्हाचा वापर केलेला आहे. ठीक आहे. नुसतं आई म्हटलं नाही, आला आपण वाढवला आहे, म्हणून या ठिकाणी काय आला, दीर्घ विराम आलेला आहे. त्यानंतर तीव्र दुःख आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण या चिन्हाचा वापर करत असतो. आता एखाद्या व्यक्तीची स्त्रीची साडी खूप छान आहे, तर आपण म्हणतो, अय्या तुझी साडी किती छान आहे, छान. आपण म्हणतो, छान म्हणतो का, तुझी साडी किती छान आहे असं म्हणतो का, अय्या तुझी साडी किती छान आहे. मग छान, अय्या हा काय झाला, उद्गारवाचक शब्द झाला. ठीक आहे. म्हणून आपण इथे उद्गारार्थी चिन्ह दिलेलं आहे. पण तुझी साडी किती छान आहे, छान आहे. मग छान नंतर काय आलं, दीर्घ विराम आणि नंतर लिहिलंय आपण न. लक्षात आलं तुमच्या, की हाक मारण्यासाठी किंवा तीव्र दुःख आश्चर्य व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो, दीर्घ विराम या चिन्हाचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. आता एवढे झाले. आता फक्त याच्यात आपलं एक चिन्ह लिहायचं राहिलं आहे, ते चिन्ह आहे कंस चिन्ह. ते मी तुम्हाला आता इथे लिहून देते, बाकी चिन्ह आपले झालेले आहे. आता कोणते चिन्ह लिहायचं आपल्याला इथे, कंस चिन्ह, ब्रॅकेट. ठीक आहे. त्यानंतर लिहायचं आहे आपल्याला कंस चिन्ह, ब्रॅकेट. कंस चिन्ह म्हणजे काय, ब्रॅकेट. आता ब्रॅकेट कसं देतो असतो आपण, असं, याला म्हणायचं कंस चिन्ह. ब्रॅकेट देतो की नाही आपण. आता हे कंस चिन्हाचा वापर कुठे करायचा हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आणि त्याचं उदाहरण आपण बघूया. महत्त्वाच्या शब्दासाठी, महत्त्वाच्या शब्दांसाठी, महत्त्वाच्या शब्दासाठी किंवा
विशिष्ट महत्त्वाच्या शब्दासाठी किंवा विशिष्ट अर्थासाठी महत्त्वाच्या शब्दासाठी किंवा विशिष्ट अर्थासाठी आपण कशाचा वापर करत असतो कंस चिन्हाचा वापर करत असतो ब्रॅकेटचा वापर आपण करत असतो महत्त्वाच्या शब्दासाठी एखादा महत्त्वाचा शब्द आहे तो लिहिण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे त्यासाठी आपण कशाचा वापर करत असतो कंस चिन्हाचा वापर आपण करत असतो आता आपल्याला लिहायचं आहे की झाशीची राणी खूप शूरवीर होती आपल्याला काय लिहायचं आहे झाशीची राणी खूप शूरवीर होती पण झाशीची राणी ही कोण होती राणी लक्ष्मीबाई होती मग आपण महत्त्वाचा शब्द लिहिला का तिचं नाव काय होतं राणी लक्ष्मीबाई मग झाशीची राणी खूप शूरवीर होती मग झाशीच्या राणी नंतर आपल्याला ब्रॅकेट मध्ये काय लिहायचंय लक्ष्मीबाई खूप शूरवीर होती लक्षात आलं झाशीची राणी खूप शूरवीर होती आपल्याला लिहायचं आहे मग झाशीची राणी कोण होती लक्ष्मीबाई मग लक्ष्मीबाई आपण कशामध्ये लिहिलं लक्ष्मीबाई हे कशामध्ये लिहिलं आपण ब्रॅकेट मध्ये लिहिलं झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप शूरवीर होती खूप शूरवीर होती आता झाशीची राणी खूप शूरवीर होती आपल्याला लिहायचं आहे पण झाशीची राणी कोण होती हे आपल्याला लिहायचंच राहिलंय बरोबर आहे मग तिचं नाव आपण कशामध्ये लिहिलंय कोण होतं महत्त्वाचा शब्द कोणता आहे लक्ष्मीबाई तो आपण कशामध्ये लिहिला ब्रॅकेट मध्ये लिहिला झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप शूरवीर होती लक्षात आलं झाशीची राणी खूप शूरवीर होती पण महत्त्वाचा शब्द आहे लक्ष्मीबाई मग आपण त्याला ब्रॅकेट मध्ये टाकलं झाशीची राणी लक्ष्मीबाई खूप शूरवीर होती मग या ठिकाणी आपण कशाचा चिन्हाचा वापर केलेला आहे कंस चिन्हाचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे ठीक आहे आता मला असं वाटतं एवढं तुम्हाला समजलेलं आहे इथे सगळे चिन्ह आपले संपलेले आहे हे सगळं व्यवस्थित वाचायचं आणि याच्यावर मी तुम्हाला होमवर्क देणार आहे तो होमवर्क तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे तर हे सगळे जे याच्या आधी आपण जे चिन्ह गुगल मीटवर मी तुम्हाला शिकवले तुम्हाला लिहून घ्यायला सांगितले होते मला तुम्ही लिहून घेतले असेल त्याच्या पुढे तुम्हाला हे चिन्ह लिहून घ्यायचे आहेत आणि हे व्यवस्थित वाचायचे याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आणि यानंतर मी जो होमवर्क दिले चिन्हांवर तो तुम्हाला व्यवस्थित करायचा मी काही सेंटेन्स देईल आणि त्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला या चिन्हाचा वापर व्यवस्थित करायचा आहे आणि तो होमवर्क मला पाठवायचा आहे ठीक आहे थँक्यू